नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती. मी आज आलो मौजे सेनवडी, तालुका खटाव, जिल्हा सातारा. दिनांक 22 एप्रिल 2026 रोजी भव्य दिव्य एक दुसरा एक बैल मैदान आहे. राजे बागसार साहेब आणि हनुमान यात्रेनिमित्त सेनवडीकरांचं यात्रेचं मैदान आहे. त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय. आपल्यासोबत यात्रागिरी ग्रामस्थ मंडळ सेनवडीकर उपस्थित आहेत. एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, यात्रेचं मैदान आहे यावर्षी कसं नियोजन आहे? ह्या वर्षी हनुमान केसरी 2026 मौजे शेनवडी तालुका खटाव या ठिकाणी संपन्न होत असून एक दुसरा एक मैदान हे आयोजित केलं आहे. तर सर्व बैलगाडी मालकांना एक आव्हान करतो की 2 दिवस राहिलेले आहेत, तर सर्व बैलगाडी मालकांनी गाड्याची नोंद करून यात्रा कमिटी ग्रामपंचायत शेनवडी यांना सहकार्य करावं आणि जास्तीत जास्त लवकर नोंद करून आपल्याला तशी लॉट काढण्यासाठी त्याची रूपरेषा आखता येईल. त्यामुळे सर्व बैलगाडी मालकांना एक आवाहन करतो की लवकरात लवकर गाड्याची नोंद करून यात्रा कमिटीला सहकार्य करावं. नक्कीच. बरं, मैदान आपलं अखिल भारतीय बैलगाडी संघटना आणि शासनाच्या नियमानुसार होणार का? हे मैदान शासनानं घालून दिलेल्या नियम व अटी आणि अखिल भारतीय बैलगाडा संघटना यांच्या माध्यमातून हे मैदान होईल. एक दुसरा एक बैल मैदान. नक्कीच. बरं, आपल्या मैदानामध्ये ओळख वशिला गावची गाडी पाहुणा रावळा, ह्या मैदानामध्ये आमच्या गावच्या जवळजवळ 10 ते 15 गाड्या आहेत. आमच्या गावचा सोन्याउर्फ धोनी आणि मेजर आणि आदत वासर एक 8-9 आहेत. तरी सुद्धा 8-10 वासरं असून सुद्धा आम्ही दुसऱ्या मैदानाचं आयोजन केलंय की दुसऱ्या मैदानाची मैदानं कमी असल्यामुळं आम्ही दुसरा बैलचं मैदान घेतलेलं आहे. आणि कुठलीही ओळख वशिला पाहुणा रावळा घरी जेवायला उद्या मटणाला, पण यात ओळख वशिला कुठलाही चालणार नाही. नक्कीच. बघा मित्रांनो, यात्रेचं मैदान म्हणलं की गावच्या नावासाठी मैदान असतं. त्यांनी सांगितलं ओळख वशिला काय ना, गावची गाडी नाही, रिसर्च त्यांना तिथं पळणार गाड्या. बरं, आपले ऑनलाईन कधीपासून चालू झाले? ऑनलाईन नोंद कालपासून चालू झालेली आहे. बरं, बऱ्यापैकी नोंद चालू आहे. आता राहिलेल्या 2 दिवस राहिलेत, तरी सर्व बैलगाडी मालकांना एक आवाहन करतो की 2 दिवसात राहिलेल्या सर्व बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर नोंद करून यात्रा कमिटीला सहकार्य करावं. नक्कीच. बैलगाडी मालकांना लक्ष द्या. आज आज तारीख आहे 20 एप्रिल 2021. आज आणि उद्या शेवटचे 2 दिवस आहेत ऑनलाईन नोंदीसाठी. माझी बैलगाडी मालकांनी ते आपण लवकरात लवकर दुसरा बैल मैदान सेनवडी या मैदानाची ऑनलाईन नोंद करून सहकार्य करा. बरं, मी जरा फाटीकडे येतो. फाटीबद्दल काय सांगाल? आपला पल्ला किती आहे? रान कसं आहे? पल्ला आपला 800 फूट आहे. बर. आणि आतल्या 14 फूट अंतर आहे. बर. रान कसं आहे? एकदम मऊ रान आहे. मोठं रेवट्याचं रान आहे. नक्की. त्यामुळं कुठल्याही बैलाला कुठलाही अडथळा होणार नाही. पाठीमागे 10 गट थांबू शकतात. पुढेही जवळजवळ 1000 फूट अंतर आहे. त्यामुळे कुठलाही बैलगाडी मालकाला धोका होणार नाही. नक्कीच. मित्रांनो, फाटी आपण व्हिडिओच्या सुरुवातीला बघितलं असेल. फाटीचं अंतर आहे 800 फूट असणार आहे. आता अंतर 14 फूट आहे. 800 फूट पल्ला आहे. कुठली अडचण नाही. आणि नेहमीची फाटी जे प्रत्येक वर्षी शेनवडीचं मैदान होतं यात्रेचं, त्याच फाटीवरती रान मातीचं आहे. कसली अडचण नाही. पुढे थांबायला अडचण नाही. पुढच्या बाजूला या ठिकाणी रोटर वगैरे मारून नांगरट करून व्यवस्थित रान केलं जाणार आहे. माझी बैलगाडी मालकांनी येत्या 2 दिवसात मोठ्या संख्येनं या मैदानाची ऑनलाईन करून यात्रेच्या मैदानात शोभा वाढवा. बरं, आपली गाडी कमी जास्त आली, बक्षीस सगळी पूर्ण दिली जाणार का? गाडी किती येऊ द्या, यात्रा कमिटीने निर्णय घेतलाय. गाडी जास्त येऊ का कमी येऊ, जे बॅनरवर जे बक्षीस दिले ते बक्षीस सर्व गाडी मालकांना दिलं जाईल. नक्कीच. पण आपल्या मैदानामध्ये क्वार्टर फायनल असणार का? आपल्या मैदानात फायनल 7 आहेत, क्वार्टर फायनल 7 आहेत. आणि फायनलला 1 ते 7, 71, 51, 31, 21, 11, 7, 5 अशी बक्षिसे ठेवलेले आहेत. नक्कीच. बरं, क्वार्टर फायनलला किती? 2,000 प्रत्येकी गाडी मालकाला 2,000 रुपये देऊन सन्मानित केलं जाईल. बरं, फायनल आणि क्वार्टर फायनल विषयी त्या बैलगाडी मालकांना डाले असणार का सन्मान चिन्ह? ढाली असणार. प्रत्येक फायनलच्या गाडी मालकाला 1 ढाल दिली जाईल आणि क्वार्टरच्या गाडी मालकाला 1 ढाल दिली जाईल. नक्कीच. मित्रांनो, सुंदर असं आयोजन नियोजन आहे. प्रत्येक वर्षी या ठिकाणी होत असतं. गेल्या वर्षी मला वाटतं रानाचं अडचण आल्यामुळे गेल्या वर्षी फक्त मैदान झालं नव्हतं शेनवडीचं. थोडा रानाचा प्रॉब्लेम झाला. त्यामुळे यंदा पुन्हा एकदा ग्रामस्थ असतील, यात्रा कमिटी असेल, ग्रामपंचायत, शेनवडीकरांनी पुन्हा एकदा मनावरती घेतलं आणि यावर्षी रान तयार केलं. फाटी चांगली आहे, मातीचं रान आहे. कसलाही फाटीला रानाला खडा वगैरे काय नाही. फक्त माझी बैलगाडी मालकांनी असणार आहे की लवकरात लवकर नोंद करून सहकार्य करा. बरं, बैलगाडी मालकांना काय सांगाल अजून तुम्ही मैदाना संदर्भात काय आव्हान कराल? एवढंच आवाहन करील की 2 दिवस राहिलेत, त्यामुळं 2 दिवसात गाड्या नोंद करून
यात्रा कमिटीला सहकार्य करावं अशी आग्रहाची विनंती सर्व महाराष्ट्रातील सर्व गाडी मालकांना विनंती करतो. नक्की माझी विनंती आहे बैलगाडी मालक आपण येत्या 2 दिवसामध्ये मोठ्या संख्येनं उपस्थित राहून नोंद करून या मैदानात शोभा वाढवा. बरं आता उन्हाळ्यात दिवस आहेत बघतोय आपण जरा काल पाऊस पण झाला पण पाण्याची वगैरे सोय इथं जनावरांसाठी बाजूला चेंबर चालला कॅमेरामॅनला सांगा बाजूलाच पाणी आहे. नक्कीच पाणी काय सुद्धा अडचण नाही. म्हणजे आपल्या स्टेजच्या मागच असणार आहे. स्टेजच्या पाठीमागच पाण्याची सोय आहे. नक्कीच मित्रांनो प्रत्येक वर्षी चेंबर चालू असतो इथं दार म्हणजे ऊसाचं शेत आहे पलीकडं तिथं कायम पाणी 24 तास अवेलेबल असतं आणि मैदान दिवशी सुद्धा ते पाणी या ठिकाणी अवेलेबल असणार आहे म्हणजे पाण्याची कसली अडचण येणार नाही. मित्रांनो आपल्यासोबत आहेत शेनवडे गावचे उपसरपंच बबन माळे आहेत. बबन शेठ नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आता बऱ्याचपैकी कोकाटे साहेबांनी सगळं सांगितलं रे तरी पण काय सांगाल बैलगाडी मालकांना आपले लाईव्ह लॉट कधी जाहीर होतील? आपल्याला कसं आहे माहिती आहे का लाईन लॉट साठी आपल्याला जेवढ्या उद्याच्याला बैलगाडी मालकांनी जेवढ्या लवकर होतील एवढ्या लवकर गाड्या नोंद करा. जर गाड्या आपल्याला बऱ्यापैकी उद्याच्याला जर नोंद झाल्या तर आपण उद्या संध्याकाळी लॉट काढणार आहे. कारण लॉट उद्या संध्याकाळी काढण्याचं मोठं कारण असं आहे की आता उन्हाचा पारा जास्त आहे. आता अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने तर आपल्याला नियम सांगितलाय त्या दिवशी विलास पालवाने आपल्याला एक नियम सांगितलाय शक्यतो करून मैदान सकाळ लवकर चालू करा 12-1 वाजेपर्यंत आपलं गट संपवा उन्हाच्या पाऱ्यात आपलं मैदान थांबवा परत दुपारनं आणि 3 वाजता मैदान चालू करून फायनल पुरा करा. त्यामुळे बैलाला पण त्रास होणार नाही कुणाच्या आणि कुठल्याच प्रकारे अडचण येणार नाही. यासाठी बैलगाडी मालकांनी तेवढी फक्त लवकरात लवकर नोंद करा आणि उद्या संध्याकाळी आम्हाला आपलं सहकार्य करा. नक्कीच. बरं अजून काय सांगाल काय आव्हान करा बबन शेठ जात बैलगाडी मालकांना? माझं बैलगाडी मालकांनी एवढंच आव्हान आहे जे काय लांबून वगैरे कुठून म्हणजे लांबून येणार आहेत रस्ता तर आता सगळ्यांना माहिती आहे शेनवडीचं मैदान बऱ्यापैकी सगळ्यांना माहित आहे तरी पण त्यातनं कोण लांबून येणार असेल चोराडफाटी प्रत्येकाला माहिती आहे चोराडफाटी बसणं फक्त आपलं मैदान 2 किलोमीटर अंतरावर आहे आणि शक्यतो करून जेवढ्या लवकरात लवकर आमच्या गावची यात्रा आहे यात्रेचं प्रत्येक पोराला आनंद घ्यायचा आहेच. नोंदीला जी पोर आहे ती पण आमच्या गावची पोर आहे बरोबर त्यांना पण थोडी यात्रा करायला मिळावी यासाठी लवकर जेवढं दिवसात जेवढ्या होतील तेवढ्या नोंदी आज उद्याच्याला करून त्यांनी आपलं आम्हाला सहकार्य करावं एवढं माझं आव्हान आहे. दादा नमस्ते. नमस्कार. काय सांगाल गावचं यात्रेचं मैदान आहे कसं होईल मैदान बैलगाडी मालकांना काय सांगाल तुम्ही मैदानाबद्दल? आमच्या राजपीर साहेबांच्या मार्फत यात्रा सुरू आहे आणि त्या यात्रेच्या निमित्त आता बैलगाडी अड्डा चालू आहे आणि त्या अड्ड्यामध्ये आत्ताच जे अड्ड्याचे शौकीन आहेत एक सत्यवान कोकाटे आणि दुसरा बबन माळी यांनी अड्ड्याच्या बाबतीत जे काही सांगायचं ते सांगितलेलं आहे. फक्त आता इथं एकच आहे मग तुम्ही जो विचारला प्रश्न की इथं तुमचा काय मागचा पुढचा मागं 2 नंबर 1 नंबर असं काय होईल का? याच्यामध्ये खाजगी पक्षी ज्यावेळी असतात अशा वेळी कुठं तो पाहुणा रावळा अमकं तमकं चालू असते परंतु हा गाडीचा अड्डा असं होऊ नये म्हणून आम्ही गावच्या पाडव्याच्या मीटिंगमध्ये हा गावचाच अड्डा भरवायचा म्हणून हा निर्णय घेतला आणि त्या निर्णयामुळं या भागातून आणि या महाराष्ट्रातून येणाऱ्या बैलगाडी मालकांना कुठल्याही प्रकारचं तिथं मागं पुढचं किंवा 2 नंबर 1 नंबर असं कुठल्या प्रकारे होणार नाही हे या निमित्तानं मी गावाच्या वतीनं खात्री देतो. आणि मैदानामध्ये अगदी 1-2 दिवस राहिलेले आहेत बैलगाडी मालकांनी आपापल्या नोंदी तात्काळ घालाव्यात कारण पुन्हा माझी नोंद झाली नाही मग मला नंबर आला नाही का असं न बोलता त्यानं अतिशय चांगल्या प्रकारचं गावानं बक्षीस ठेवलेलं आहे त्यामुळं त्यानं नोंदी घातल्या पाहिजेत. आणि आत्ताच बबन म्हणला तर त्या नोंद घेणाऱ्या मुलांना सुद्धा यात्रा बघू द्यात तुमच्या नोंदणी तात्काळ करून घ्या एवढं या निमित्तानं बोलतो आणि मी थांबतो. नक्कीच. धन्यवाद दादा. नमस्कार. नमस्ते. काय सांगाल बैलगाडी मालकांना मैदान संदर्भात जायचं आता? शासनाच्या नियमानुसार जे पण काही मैदान आपलं पार पडणार आहे तर ते एकदम तुम्ही सांगितल्याप्रमाणे कुणाचंही पाहुणा बघितला जाणार नाहीये. जसं बाबांनी सांगितलं जसं नानांनी सांगितलं त्याप्रमाणे सगळं नियमानुसारच मैदान पार पडेल आणि राहिलेल्या 2 दिवसात सगळ्या बैलगाडी शौकीनांनी बैलगाडी मालकांनी नोंद करून लवकरात लवकर नोंदी करून सहकार्य करावे. आणि तुम्ही इथं आलात आमच्या सगळ्यांचे गावाचे तुम्ही सगळं इथलं सगळ्या गोष्टी दाखवल्यात इथलं फाटी दाखवली सगळं दाखवलं त्यामुळे तुमचे मनापासून आभार. नक्की धन्यवाद. आमचं कामच आहे कारण प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रत्येक डिटेल द्यायला लागतात आम्हाला मैदानाच्या बैलगाडी मालकांना कुठलाही त्रास न झाला पाहिजे ह्या अनुषंगाने आम्ही येत असतो आणि खरोखर बरं वाटतं. यात्रेचे मैदान होत असतात गाव एकत्र असतं तसं तुमचंही मैदान रितसर पारदर्शक आहे. माझी बैलगाडी मालकांना जायचं तर विनंती असणार आहे येत्या 22 तारखेला भव्य दिव्य 1 दुसरा 1 बैल मैदान म्हणजे शेनवडी तालुका खटाव जिल्हा सातारा या मैदानाला शेवटचे ऑनलाईनचे 2 दिवस आहेत.
लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ शेनवडीकरांना सहाय्य करा आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहून शेनवडीकरांच्या मैदानात शोभा वाढवा. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं चांग भले, मारुतीच्या नावाने चांग भले.